तर मित्रांनो सर्वात आधी तुमची माफी असावी, कारण कालचा ब्लॉग मी आज अपलोड करत आहे. तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे, काल भंडारा उत्सवाला इंटरनेटचा थोडा इश्यू होता. जॅमर असल्यामुळे इंटरनेट चालत नव्हतं, त्यामुळे मी कालचा ब्लॉग आज पोस्ट करत आहे. तर भाऊ आज तारीख होती 15 मार्च आणि आज होता आपल्या जगाच्या मालकाचा भंडारा उत्सव. आणि या भंडारा उत्सवाला आपण जाणार नाही असं कधीच होणार नाही. मग गाडी काढली आणि निघालो आदमापूरच्या दिशेने. जातात आपल्याला वाटेमध्ये मामांच्या पायी दिंडी जाणारी पालखी दिसल्या. मग पालखीचं दर्शन घेतलं आणि पुढे निघून गेलो. मग आम्ही मामांच्या दरबारामध्ये पोहोचलो आणि मग मित्राला म्हटलं आपण पहिला दर्शन करून घेऊया. आणि मामांचा भंडारा उत्सव म्हटलं तुम्हाला तर माहितीच आहे भाविकांची गर्दी किती असणार. आणि प्रत्येक जण आपलं दुःख विसरून सुखाने या भंडारा उत्सवामध्ये सामील होत होता. तेवढ्यात मामांची पालखी आली. पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची एवढी तारांबळ उठली मग बघायलाच नको. मग झाला की चालू होतो सुवर्ण सोहळा, ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होती. आणि तो म्हणजे हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी. आणि जेव्हा हेलिकॉप्टर मंदिराच्या वरती आले तेव्हा भाविकांचा जल्लोष तरी गगनात मावेनासा झालेला. मग काय होतो स्वर्ग सोहळा पाहण्यासारखा होता. आणि याचा आनंद लहानांपासून मोठेपर्यंत सर्वजण घेत होती. आणि मामांच्या दरबारामध्ये प्रत्येक जण आपल्या आयुष्याचे सोनं करून घेत होता, कारण भंडारा डोक्यावरती पडण्यासाठी लय मोठं भाग्य लागते. आणि मामांच्या कृपेने ते येणाऱ्या सगळ्या भक्तांना मिळालेलं आहे. मग मित्रांनो भंडारा उत्सवामध्ये आपल्या इन्स्टा फॅमिली सोबत भेट झाली. आणि इथे तर हलगीच्या ठिकाणावरती जबरदस्त पद्धतीने नाचत होती. मामांच्या नावाचा जयघोष करत भंडाऱ्यात जल्लोष करत होती. आणि बाहेरून बघतोय तर मामांच्या भक्तांनी आपल्या गाडीवरती मामांची मूर्ती लावून सजावट करून डेकोरेशन केलेलं आहे. भावांनो एक नंबर झालेले आहे. तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून सांगा. आणि इथे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी आपल्या कळे भागातील काही सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन थंडगार वाटप करत होते. या युवा कार्यकर्त्यांचा आपण सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे. आणि येता येता ही कार्यकर्ते आपल्याला दिसली. एका गाडीच्या माध्यमातून 15 ते 20 जणी आलेली. तर भावांनो हा बाळमामांचा भंडारा उत्सव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच आणखीन व्हिडिओ साठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या.